श्रीराम अतुलित बलधामम हेमशैलाभदेहम दनु जवन कुशानुम ज्ञानिनाम अग्रगण्यम सकल गुण निधानम वानराणाम अधीशम रघुपती प्रिय भक्तम वातजातम नमामि. एखादी गोष्ट मी करू शकतो असं सतत सांगितल्यास मेंदू ते वास्तव मानू लागतो, त्यानुसार वर्तन घडतं. आपण काय विचार करतो यावरून भावना निर्माण होतात, त्या भावना आपल्या कृती ठरवतात. आपण एखादं काम करू शकतो असा विश्वास म्हणजेच सेल्फ इफिकेसी. हनुमंतांच्या चरित्रातून आपल्याला हेच शिकायचं आहे. लंकेमध्ये जाऊन सीता मातोश्रींचा शोध हनुमंतानं घ्यावा म्हणून जांबुवंतांनी त्यांना प्रेरित केलं. हे हनुमान, तद विजृंभस्व विक्रांत प्लवतामुत्तमोषसी तद वीर्यम द्रष्टु कामाही सर्वाम वानरवाहिनी. हे पराक्रमी वीर, तू आपल्या असीम बलाचा विस्तार कर. अरे, उडी मारणाऱ्यांमध्ये तूच सर्वश्रेष्ठ आहेस आणि ही सगळी वानरसेना तुझा बळ, तुझ्या पराक्रमाला बघू इच्छिते. उत्तिष्ठ हरिशार्दूल लंघस्व महार्णवम पराही सर्वभूतानाम हनुमन या गतिस्तव. हे वानर श्रेष्ठ हनुमान, उठ, या महासागराला उल्लंघून जा, कारण तुझी गती सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. स्वतःच्या शेपटीला वारंवार फिरून हनुमंतांनी आपल्या शक्तीचं स्मरण केलं. ज्याप्रमाणे पर्वताच्या दरीमध्ये सिंह शरीराला ताण देतो, त्याप्रमाणे वायुदेवतेच्या औरसपुत्रानं आपल्या शरीराला ताणून मोठा आकार दिला. आत्मविश्वास जागृत झाल्यामुळं हनुमान म्हणाले, तस्याहम शीघ्रवेगस्य शीघ्रगस्य महात्मनाः मारुतस्य औरसः पुत्र प्लवनेनास्मि तत्समाः. अत्यंत शीघ्र वेगानं जाणारे त्या शीघ्रगामी महात्मा वायूचा मी औरसपुत्र आहे. झेप घेण्यात त्यांच्या समान आहे. सहस्त्र योजने पर्यंत पसरलेल्या मेरू पर्वताची देखील विश्रांती न घेता मी हजारो वेळा परिक्रमा करू शकतो. मी माझ्या हातांनी समुद्राला विक्षुब्ध करून पर्वत, नद्या, सगळ्या जगाला भिजून टाकू शकतो. पूर्वेकडून उगवलेले सूर्यदेव त्यांचा अस्त होण्याआधीच मी त्यांना हात लावून दाखवू शकतो. परत माघारी पृथ्वीवर येऊन परत भयंकर वेगाने त्यांच्याकडे माघारी जाऊ शकतो. ब्रह्मांडातील सगळ्या ग्रह नक्षत्रांना उल्लंघून मी जाऊ शकतो. एका समुद्राला शोषून घेईल, पृथ्वीचे मी तुकडे करीन, विशाल शरीर धारण करून स्वर्गाला झाकून टाकीन, आकाशाला गिळून टाकीन, ढगांना छिन्न भिन्न करून टाकीन. समुद्राचं उल्लंघन करताना माझं तेच रूप असेल जे 3 चरणभूमी व्यापताना वामन रूपधारी भगवान विष्णूंचं होतं. मी वायुदेवासारखा, गरुडासारखा आहे आणि या क्षणी मी 10,000 योजनेपर्यंत उड्डाण करू शकतो. इंद्र आणि ब्रह्मदेवांच्या हातचं अमृत मी जबरदस्तीनं हिसकावून आणू शकतो. लंकेला तर उघडून हातावर आणीन. अरे हे वानरांनो, अहम द्रक्ष्यामि वैदेहीम प्रमोद्भम प्लवंगमाः. मी विदेह कुमारी सीता मातोश्रींचं दर्शन करील. तुम्ही आनंदोत्सव साजरा करा. हनुमंतांचा हा आत्मविश्वास बघून सर्वजण चकित होऊन त्यांच्याकडे बघू लागलेत. हनुमंत महेंद्र पर्वतावर चढले. त्यांच्यामध्ये आवेश संचारला. त्यांनी वानरांना म्हटलं, यथा राघव निर्मुक्तम शरश्वसन विक्रमाः गच्छेत तद्वद गमिष्यामि लंकाम रावण पालिताम. ज्याप्रमाणे श्रीरामांचा सोडलेला वाण वायुवेगानं जातो, त्याच प्रकारे मी रावणाच्या लंकेत जाईन. आणि जर सीता मातेचं दर्शन झालं नाही तर स्वर्गात जाऊन बघेन. स्वर्गातही माता सीतेचं दर्शन झालं नाही तर रावणाला बांधून आणीन, पण मातोश्री सीतेला घेऊनच माघारी येईन. अन्यथा रावणासहित लंकेला उखडून टाकील. असं बोलून हात वर करून हनुमंतांनी उड्डाण केलं. अतिशय वेगानं समुद्रावरून आकाश मार्गानं लंकेच्या दिशेनं जाऊ लागले. त्यांच्या वेगवान गतीमुळे समुद्राच्या लाटा उंच उसळत होत्या. जाताना त्यांनी सुरसा, सिंहिका अशा समुद्री राक्षसींना आपल्या बुद्धीचं चातुर्य दाखवून लंकेत जाऊन ते पोहोचले.
तिथे लंकिनी नावाच्या राक्षसीचा देखील त्यांनी पराभव केला. त्यांनी सूर्यास्ताची वाट बघितली. राक्षसांना दिसू नये म्हणून त्यांनी प्रदोष काळामध्ये सूक्ष्म रूप धारण केलं. नगरामध्ये शिरले. रावणाची भव्य लंका, पण भोगामध्ये बुडालेली. सगळी लंका बघून देखील सीता मातोश्री त्यांना कुठेच दिसल्या नाहीत. आणि हे बघून ते विचार करू लागले, काय आपण माघारी जावं? पण मी माघारी जाऊन करू तरी काय? माझे सगळे परिश्रम वाया तर गेले नाहीत. मग मला सगळे विचारतील, मग मी त्यांना काय सांगू? सुग्रीवानं दिलेला वेळ देखील कधीच संपलेला आहे. आणि या अवघड वळणावर मी काय करू? काय मी उपोषण करू? प्राणत्याग करू? वानप्रस्थी होऊन काय इथेच राहू? का स्वतःला आगीमध्ये झोकून देऊ? काय आमरण उपवास करू? जलसमाधी घेऊ? काय करू काय? एक वेळ झाडाखाली राहणारा तपस्वी होईन, पण मातोश्री सीतेचं दर्शन केल्याशिवाय माघारी जाणार नाही. आयुष्यामध्ये कधी खचून गेल्यावर आपल्यालाही असेच निगेटिव्ह विचार येतात, स्वाभाविक आहे. पण त्यावेळी आपण परत उभाडीनं, आत्मविश्वासानं स्वतःशी काय बोलतो यावर आपलं यश किती लवकर मिळेल हे ठरतं. हनुमान विचार करतायत की मी नेमकं काय केलं पाहिजे. जर मी असाच माघारी परतलो तर माझा पुरुषार्थ तो काय राहिला? आत्महत्या केली तर त्याचा दोष लागतो. विनाशो बहवो दोषा जीवन प्राप्नोति भद्रकम तस्मात् प्राणान धरिष्यामी ध्रुवो जीवती संगमाहा. जीवनाचा नाश केल्यानं मोठा दोष लागतो. आणि जो पुरुष जिवंत राहतो तो कधीतरी त्याचं कल्याण होतच. म्हणून मी माझा जीव देणार नाही, आत्महत्या करणार नाही. माझ्या या प्राणांना धारण करून राहीन. जिवंत राहिल्यावर हवी ती वस्तू, सुखाची प्राप्ती नक्कीच होते. मी रावणाचा वध करून टाकतो, निदान वैराचा बदला तरी पूर्ण होईल. नाहीतर या रावणाला उचलून समुद्राच्या वरून घेऊन जातो आणि रुद्राला पशु अर्पण करतात ना, तसा श्रीरामांच्या हाती या रावणाला मी देतो. हनुमंत स्वतःला परत परत उत्साह देत आहेत. मी दुसऱ्या जागी जाऊन सीता मातोश्रींना शोधतो, त्यांना मी शोधून काढतो. आणि म्हणून ते कामाला लागतात. महाराज विभीषण हनुमंतांना सीता मातेचं स्थान सांगतात. तेव्हा ते परत सूक्ष्म रूप धारण करतात, अशोक वनामध्ये जातात आणि सीता मातोश्रींना बघतात. एखादी हरिणी आपल्या समूहापासून तुटून कुत्र्यांच्या झुंडीने घेरली जावी तशा सीता मातोश्री राक्षसींच्या कळपामध्ये बसलेल्या होत्या. मातोश्रींना देखील श्रीरामाचं दर्शन घेण्याची तळमळ आहे आणि यामुळं यांना सांत्वन देणं आवश्यक आहे, माझं ते कर्तव्य आहे. जर मी सांत्वना न देता असाच निघून गेलो तर मला दोष लागेल, कदाचित या आत्मघात करून घेतील. श्रीरामांना सीता मातेचा संदेश देणं योग्य आहे, तसं यांनाही श्रीरामांचा संदेश देणं योग्य आहे. मी राक्षसांना मारून टाकू शकतो, पण जर मी युद्धात अडकलो तर समुद्राच्या पार मी कसा जाऊ? मी नेमकं काय करू? असा विचार हनुमंतराय करतायत. तेव्हा त्यांना एक युक्ती सुचली. आपण जेव्हा सकारात्मक विचार करू लागतो ना, तेव्हा आपल्याला युक्त्या सुचतात. मी श्रीरामांचे गुण गाईन, सीता मातेला कथा ऐकवील आणि त्यामुळे त्या उद्विग्न होणार नाहीत. या भावनेनं त्यांनी श्रीराम कथा ऐकवली, त्यांना विश्वास दिला. श्रीरामांची मुद्रिका त्या मातेला त्यांनी दाखवली, त्यांना दिली. राम नामांकित चेदम पश्य देवंगुलियम. श्रीरामांच्या आठवणीनं मातोश्री सीतेला अश्रू अनावर झाले होते. आणि हे बघून हनुमंत त्यांना म्हणतायत की मी तुम्हाला आत्ताच या राक्षसांच्या दुःखातनं मोकळं करतो. हे देवी, तुम्ही माझ्या पाठीवर बसा. श्रीराम परश्रवण पर्वतावर राहतायत, मी तिथे तुम्हाला घेऊन जातो. कुठलाच लंका निवासी मला अडू शकत नाहीये. नाहम स्प्रष्टुम स्वतो गात्रमिच्छेयम वानरोत्तम. पतिभक्ती असल्यानं श्रीराम सोडून मी कोणत्याही पुरुषाच्या शरीराला स्पर्श करू इच्छित नाही. रावणाचा जो स्पर्श झाला तो बळजबरीनं झाला, त्यावेळी मी असमर्थ होते. स्वतः श्रीराम येऊन रावण वध करून
मला माघारी घेऊन जातील ते त्यांच्या योग्यतेचंच कार्य होईल. म्हणून तूच लवकर त्यांना घेऊन ये बाबा, असं माता हनुमंतांना म्हणाल्या. मातोश्रींनी कपड्यामध्ये बांधलेला दिव्य चूडामणी हनुमंतांना दिला. हनुमंतांना राक्षसांचं बळ बघायचं होतं. आता उगाच राक्षसांशी युद्ध करणं आवश्यक आहे असं त्यांना वाटलं. रावणाच्या सैन्यात, माझ्या सैन्यात तुलनात्मक दृष्ट्या कोण सबळ आहे हे मला कसं कळणार, हे बघून जावं असं त्यांनी ठरवलं. आणि यासाठी त्यांनी अशोकवन उद्ध्वस्त केलं, अनेक राक्षसांना ठार केलं. हनुमंतांनी अशोकवन नष्ट का केलं असावं? न साम रक्षस्सु गुणाय कल्पते, न दानम अर्थोपचितेषु युज्यते, न भेद साध्या बलदर्पिता जनाः, पराक्रमस्त्वेष ममेह रोचते, असं हनुमंत विचार करतायत. राक्षसांच्या बाबत सामनीतीचा उपयोग करून काहीही लाभ नाही. यांच्याजवळ पुष्कळ धन आहे, सोन्याची लंका आहे, यांना दान देऊन काही उपयोग नाही. शिवाय हे बळाच्या अभिमानामध्ये अगदी चूर झालेले आहेत. म्हणून भेद नीतीने यांना वश केलं जाऊ शकत नाही. म्हणून अशाच परिस्थितीमध्ये मला इथं पराक्रम दाखवणंच योग्य ठरेल. शिवाय मुख्य राक्षस जर मारले गेले तर बाकीचे नरम पडतीलच की. म्हणजे एकाच कार्यामध्ये अनेक हेतू सिद्ध होऊन जातील. शत्रू पक्षाचं बळ यामुळे लक्षामध्ये येईल आणि त्यामुळे भविष्यातील कार्याचे निर्णय मला ठरवता येतील. माझे इथे येणं हे शुभ परिणाम घडून आणणारं सिद्ध होईल. रावण सुद्धा स्वतःच्या सेनेला मलाही तुलनात्मक बघेन, कोण सबळ आहे. म्हणून या प्रमदावनाचा विध्वंस करणं योग्य ठरेल. ज्या योगे रावण रागात येऊन माझ्यावर सैन्य सोडेल, मग मी मोठा पराक्रम करून सेनेचा वध करून टाकील, असा विचार करून हनुमंतांनी एक क्रिएटिव्ह माइंड ज्याला म्हणतो आपण, तसं त्यांनी विचार केला. त्यांनी रागानं त्या अशोकवनातली झाडं उपटून फेकून द्यायला सुरुवात केली. अंगावर आलेल्या किंकर नावाच्या राक्षसांना मारून टाकलं. रावणाचा मुलगा इंद्रजित हा स्वतः आला. त्यानं ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. हनुमंतानं जखडून टाकलं आणि रावणाच्या सभेमध्ये नेलं. तिथं आणल्यावर तू कोण आहेस, राक्षसांना का मारलंस म्हणून रावणानं विचारलं. तेव्हा हनुमंतांनी मी वानराज सुग्रीवाकडून आलेला रामदूत आहे म्हणून आपला परिचय करून दिला. आणि तुलाच भेटायचं होतं म्हणून अशोकवनाचा मी विध्वंस केला. या अस्त्रानं मी बांधला गेलोय, तसं मला कोणीही अस्त्रानं बांधू शकत नाही. रावणासमोर हा केवढा आत्मविश्वास होता. आता इथे मला औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन त्यालाच आपलं सामर्थ्य दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. हनुमंतांनी स्वतःचं सामर्थ्य रावणाला सांगितलं. त्यांनी एक मनोवैज्ञानिक खेळ खेळला. रावणा, सीता मातोश्रींना श्रीरामाकडे तू सोपव, आदरानं सोपव, कारण श्रीराम द्रोह करणारा कधीही वाचला नाही. हनुमंताने रावणाला भान दिलं. अर्थात रावणानं हनुमंतांचा अपमान केला. कपीके ममता पूंछ पर सबही कहूं समुझाई, तेल बोरी पट बांधी पुनी पावक देहू लगाई. वानराची ममता त्याच्या शेपटीमध्ये असते, तेव्हा तेलामध्ये कापड बुडून याच्या शेपटीला बांधा आणि आग लावून द्या. रावणाची आज्ञा मिळताच राक्षसांनी शेपटीला आग लावून दिली. नगरामध्ये हनुमंतांना फिरवलं. आता मला पराक्रम केला पाहिजे असा विचार करून हनुमंतांनी दोर तोडले आणि उड्डाण केलं. राक्षसांच्या भवनावर चढून गेले. माझ्या शेपटीला लागलेल्या अग्नीला या भवनांची मी आहुती देतो असा विचार करून त्यांनी गर्जना केली आणि रावणासहित लंकेतील सर्व भवनांना आग लावून दिली. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. ज्या आगीनं मला जाळलं नाही ती सीता मातोश्रींना कशी जाळू शकेल अशी खात्री देखील त्यांना होतीच. आणि हे अग्निकांड त्यांनी केलं आणि माघारी अशोकवनामध्ये आले. मातोश्री सीतेला त्यांनी वंदन केलं, खात्री दिली की लवकरच वानर सेनेसह दोघे वीर श्रीराम लक्ष्मण येऊन
लंकेचा विध्वंस करून तुमची सुटका करतील. त्यांनी समुद्राचं उल्लंघन केलं, माघारी परतले आणि मातोश्रींची सर्व कथा, सर्व स्थिती श्रीरामांना सांगून त्यांनी दिलेला जो दिव्य चुडामणी आहे तो श्रीरामांना दिला. आता या कथेमध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की संकट काळामध्ये स्वतःशी आपण काय बोलतो यावर आपलं यश हे अवलंबून असतं. या कथेमागचं एक मनोविज्ञान आहे, त्याचं आपण जरा चिंतन करूयात. आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःशी जे बोलतो ते वारंवार तेच करत गेलो तर मेंदूमध्ये एक न्यूरल पाथवेज तयार होत जातात. याला न्यूरोप्लॅस्टिसिटी असं म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट मी करू शकतो असं सतत स्वतःला सांगितल्यास मेंदू ते वास्तव मानू लागतो, त्यानुसार वर्तन घडतं. आपण काय विचार करतो त्यावरून आपल्या भावना निर्माण होतात, त्या भावना आपल्या कृती ठरवतात. आपण एखादं काम करू शकतो असा विश्वास म्हणजेच सेल्फ इफिकेसी. मानवी मेंदू नैसर्गिकरित्या नकारात्मक गोष्टीवर जास्त लक्ष देतो, म्हणून आपण जाणीवपूर्वक सकारात्मक सेल्फ टॉक केल्यास हा नैसर्गिक नकारात्मक कल हा संतुलित होतो. स्वतःशी आत्मविश्वासपूर्ण बोलणं म्हणजे मेंदूला नव्याने प्रोग्राम करणं, नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणं, कृतीमध्ये सकारात्मक बदल घडवणं. आत्मविश्वासपूर्ण विचार, स्वतःशी सकारात्मक संवाद असं वारंवार केल्यावर शरीरामध्ये काही महत्वाचे फील गुड हार्मोन्स, न्यूरोकेमिकल्स सक्रिय होतात. हे आपल्या भावना, ऊर्जा, वर्तनावर थेट परिणाम करतात. जेव्हा आपण मी करू शकतो असा विचार करतो तेव्हा छोट्या यशाचा आपण अनुभव घेतो, तेव्हा डोपामिन वाढतो, त्यामुळे मोटिवेशन, फोकस, आनंद वाढतो. आत्मविश्वासपूर्ण विचारांच्यामुळे सेल्फ रिस्पेक्ट, स्थिरता वाढते. सेरोटोनिन हार्मोन हे मूड स्टेबल ठेवतो, एन्झायटी किंवा लो मूड कमी करण्यात मदत करतो. एंडॉर्फिन्स नैसर्गिक पेन किलर आहे ते निर्माण होतात. एंडॉर्फिन्स पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, हसणं, आत्मविश्वासानं कृती केल्यानं ते वाढतात. स्ट्रेस ते कमी करतात, हलकं वाटतं आपल्याला त्यावेळेस. ऑक्सिटोसिनमुळे इतरांशी एक विश्वास, एक कनेक्शन आपलं सुधारतं. कॉर्टिसोल म्हणजे स्ट्रेस हार्मोन जे आहे ते कमी होतं. ते नकारात्मक विचारांच्यामुळे कॉर्टिसोल वाढतो, पण आत्मविश्वासपूर्ण सेल्फ टॉक कॉर्टिसोल कमी करतो. म्हणून हनुमंतांच्या चरित्राचं आपण चिंतन करूयात आणि आत्मविश्वासपूर्ण आयुष्य जगूयात. जय श्रीराम.